आपण ना 2 मैत्रिणी भेटलो ना, तेवढ्या गप्पा करतो, की आपल्याला वेळेचं भानच राहत नाही. आणि मी असं का म्हणते सामोरं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. आज मला जेवणामध्ये बनवायचा होता ठेचा, कारण की आमच्या यांचंच म्हणणं होतं, 2 दिवस चाललं होतं ठेचा बनव, ठेचा बनव. पण माझं काही लक्षात राहत नव्हतं. चला म्हटलं आज तरी बनवावा. म्हणून छान हिरवी मिरची भाजून घेतली. त्यानंतर शेंगदाणेही भाजून घेतले आणि लसूण वगैरे सोलून घेतला. साईडने हिरवी मिरची थंड करायला ठेवली. मग थोडं थंड होऊ द्यावं. तोपर्यंत लसूण वगैरे सोलला आणि लसूण वगैरे भरपूर घातला ना छान लागतो. आता यामध्ये कोथिंबीरही लागतं, पण आता माझ्याकडे नव्हती. चला म्हटलं जे आहे त्यामध्येच बनवावा. कोथिंबीर असती ना आणखी छान टेस्ट आली असती. त्यानंतर बघा यामध्ये सगळं लसण, जिरं आणि चवीनुसार मीठ, शेंगदाणे वगैरे सगळं ॲड केलं. आता माझ्याकडे की नाही काढायला की नाही खलबत्ता नाही आहे. तुमच्याकडे काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर खलबत्ताच म्हणतं. म्हणून मी मिक्सरलाच फिरवून घेतलं आणि जास्त काही बारीक केलं नाही, जाडसरच केलं, कारण जाडसरच छान लागतो. मला तर तसंच आवडतं. आणि बघा सायंकाळी तयार झाली आणि माझ्या फ्रेंडकडे जायचं होतं. मग तिच्या मुलीचा होता बर्थडे आणि मग पोचले तिच्याकडे. आता तिने काही जास्त मोठा बर्थडे केला नाही, कारण की तिच्या मुलीची तब्येत ठीक नव्हती. ती खूप चिडचिड करत होती. म्हणून छान मुलांनाच बोलावलं आणि आम्ही 3 मैत्रिणी होतो. छान बर्थडे वगैरे सेलिब्रेशन केला, केक वगैरे कट केला आणि माझ्या मुलाने तिला गिफ्ट दिलं. आणि त्यानंतर आम्ही तिघी मैत्रिणी छान गप्पा करत बसलो. एवढ्या गप्पा करत बसलो, की काही वेळेचं भानच राहिलं नाही आणि मला यायला भरपूर लेट झालं. तर असा केला कालचा दिवस. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.